प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जनतेशी संवाद साधलाय। प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनायक रामकृष्ण कोंड्याल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल, सिद्धेश्वर कमटम यांच्या निवडणूक प्रचाराप्रसंगी आयोजित कॉर्नर बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जनतेशी संवाद साधला। या प्रसंगी देशात भाजप, राज्यात भाजप, त्याप्रमाणेच सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी भाजपला पूर्ण ताकदीने निवडून द्यावं असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। माझी विनंती आहे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं आपण बघताय, ही सगळी लोक फक्त टीका करतायत, स्मार्ट सिटी कुठं आहे। आता मी सांगतो, या सगळ्यांना स्मार्ट सिटी बघायची असेल तर 2 दिवस अजून आहे। बस पण मीच काढतो, बसचे पैसे पण मी देतो, बसमध्ये नाश्ता पण मी देतो, जेवण पण देतो। दिवसभर बस फिरली तर एक एक काम बघायचं होणार नाही, एवढं काम स्मार्ट सिटीतनं झालेलं आहे। माझी सिद्ध रामेश्वराची यात्रा आहे, तिथं जावा, तो परिसर सुशोभित केला आहे। आज ते सिद्ध रामेश्वराच्या ट्रस्टीने पण केलंय आणि आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केलंय। आज सुंदर असं सिद्ध रामेश्वराचं मंदिर आपण त्या ठिकाणी बघतोय। ही सगळी कामं ही भारतीय जनता पक्षाच्या स्मार्ट सिटी योजना। आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रभाग क्रमांक 12 मधील संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमतांनी निवडून द्या, त्यानंतर संपूर्ण प्रभाग स्मार्ट करण्यासाठी लागेल तेवढा निधी मिळवून देण्याचा शब्द त्यांनी या प्रसंगी दिला। यावेळी व्यासपीठावर परमपूज्य अभिनव पट्टदेवरू महास्वामीजी, परमपूज्य महामृत्युंजय महास्वामीजी, माजी नगरसेविका सुरेखा होळीकट्टी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी व्यासपीठासमोर परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पालकमंत्री जयकुमार गोरे साहब तुम आगे बढ़ो, हम